वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला जो क्लास आहे तो म्हणजेच बायोसायन्स. तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट याचे व्यवस्थापन कसे कराल. तर हॉस्पिटलमधला जो काही जैववैद्यकीय कचरा आहे त्याचं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट कशा प्रकारे करतात ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या भारतीय नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन घंटेला सुद्धा प्रेस करा. आणि तुम्हाला याच्या पुढचे लाईव्ह क्लास जर अटेंड करायचे असतील प्रत्येक क्लास तर आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा. ठीक आहे. तर सुरू करूया. तर इंट्रोडक्शन. आरोग्य सेवा केंद्रामध्ये हॉस्पिटल उपकेंद्र रुग्णावर उपचार करता दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. आता आरोग्य उपकेंद्रामध्ये काय तर हॉस्पिटल उपकेंद्रावर जो दररोजचा मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. जर हा कचरा याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली नाही तर त्यातून डॉक्टर्स, नर्स, रुग्ण आणि पर्यावरणाला गंभीर संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ शकतो. आता म्हणूनच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक नर्सिंग कर्मचाऱ्याला या कचऱ्याचे व्यवस्थापन माहिती असणे अनिवार्य आहे. आता याचे जर व्यवस्थापन जर योग्य प्रमाणे जर याची विल्हेवाट झाली नाही तर याचे काय होते तर डॉक्टर, नर्स, रुग्ण आणि पर्यावरणाला याचा गंभीर संसर्ग जसे की इन्फेक्शन होऊ शकते. म्हणूनच यांनी जागतिक आरोग्य संघटनेने काय केले तर WHOने याचे मार्गदर्शन तत्वानुसार प्रत्येक नर्सिंग कर्मचाऱ्याला व या कचऱ्याचे व्यवस्थापन माहिती असणे अत्यंत अनिवार्य आहे. तर त्याची डेफिनेशन पाहूया 2 मार्क्ससाठी. व्याख्या. मानवी किंवा प्राण्यांचे निदान, उपचार, लसीकरण किंवा संशोधनादरम्यान निर्माण होणारा कोणताही कचरा जो संसर्गजन्य असू शकतो त्याला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असे म्हणतात. म्हणजे सॉरी वेस्ट असे म्हणतात. आता मानवी किंवा प्राणीजन्य याचे निदान, उपचार, लसीकरण किंवा संशोधन दरम्यान जो निर्माण होणारा कचरा आहे तर त्याच्यामध्ये कोणताही कचरा असो जो संसर्गजन्य असू शकतो. आता जो संसर्गजन्य असू शकतो तो कचरा त्यालाच काय म्हणतात तर बायोमेडिकल वेस्ट कचरा म्हणतात. ठीक आहे. तर हे झाली याची डेफिनेशन. त्याच्यानंतर आहे कचऱ्याचे मुख्य 2 प्रकार. हॉस्पिटलमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे मुख्य 2 भाग पडतात. आता पहिला जो भाग आहे तो म्हणजे सामान्य कचरा, जनरल वेस्ट इन्फेक्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये जनरलमध्ये काय येते तर हा घरगुती कचऱ्यासारखाच असतो. जनरलमध्ये हा घरगुती कचऱ्यासारखाच असतो तर ज्यामुळे संसर्ग होत नाही. यात सुद्धा 2 उपप्रकार पडतात. सामान्य कचऱ्यामध्ये हा घरगुती कचरा असतो आणि याच्यामध्ये याच्यावरून कोणतेही इन्फेक्शन होत नाही आणि हा घरगुती सारखाच असतो. ठीक आहे. याचे ही सुद्धा 2 प्रकार आहेत ते आपण. तर हे झाले कचऱ्याची डस्टबिन. 5 प्रकारच्या 5. ठीक आहे. त्याच्यानंतर ओला कचरा म्हणजे ग्रीन बिन यामध्ये फळांच्या साली, उरलेले अन्न, भाज्यांचे देठ, फळांचे हार यांचा समावेश होतो. हा कचरा कुंजणारा असतो. आता ग्रीन बॅग जी असते त्या डायग्राममध्ये आपण मध्ये पाहायला. आता ही जी ग्रीन बॅग आहे ह्याच्यामध्ये काय होतं तर ओला कचरा यामध्ये फळांच्या साली, उरलेले जे काही अन्न आहे, उरलेले अन्न, भाज्यांचे देठ, फुलांचे हार जे काय असतील ते यांच्यामध्ये याचा समावेश होतो. तर हा कचरा काय असते तर कुंजणारा हा कचरा असतो ग्रीन बॅग मधला. ठीक आहे. त्याच्यानंतर सुका कचरा. आता सुका कचरा म्हणजे ब्लू बॅग, डार्क ब्लू बॅग. तर यामध्ये कागद, रिकामे पट्ट्या, बॉक्स, प्लॅस्टिकचे व्यापर्स, बिस्किटचे व्यापर्स, ऑफिसचा कचरा येतो व हा कचरा रिसायकल करता येतो. आता याच्यामध्ये जो कचरा असतो तो म्हणजेच रिकामे रिकामे बॉक्स किंवा प्लास्टिकचे स्पर्श, बिस्किटचे वेपर्स, ऑफिसचा कचरा याच्यामध्ये हा कचरा रिसायकल करता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजेच खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी जैववैद्यकीय कचरा, बायोमेडिकल वेस्ट.
हॉर्झेंडर्स. तर बायोमेडिकल कचरा, तर हा कचरा अत्यंत घातक आणि संसर्गजन्य असतो. याचे वर्गीकरण कलर कोडिंगनुसार केले जाते. तर हा जैववैद्यकीय जो कचरा आहे हा अत्यंत घातक आणि संसर्गजन्य असतो. याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते, तर कलर कोडिंगमध्ये याचे रूपांतर केले जाते. ठीक आहे. तर पहिलाचा हा आहे याचा चार्ट. पेपरमध्ये लिहिताना पेपरमध्ये लिहिताना कधीही ही पद्धत वापरावी. आणि चार्ट काढून त्याच्यामध्ये येलो, रेड, ब्ल्यू, पांढरा डब्बा असते, व्हाईट, तुम्ही त्याच्यामध्ये टाकून तिथं कलर किंवा कलर पेन वापरता येत नाही पेपरमध्ये, तर तुम्ही डॉट डॉट देऊन सुद्धा लिहू शकता. तर पहिली जी बॅग आहे म्हणजे ते येलो. आता येलोमध्ये संसर्गजन्य कचरा जसे की रक्ताने माखलेला कापूस, बँडेज, मानवी अवयव, प्लास्टर बॅगमधील प्लास्टर किंवा लॅबमधील जे कल्चर आहे, कालबाह्य झालेली औषधे. आता येलोमध्ये तुम्ही टाकू शकता रक्ताने भरलेले कपड किंवा त्याच्यामध्ये बँडेज, मानवी शरीराचे जे काही अवयव असतील रक्ताने भरलेले ते, प्लास्टर, लॅबमधील क्लचर आणि जे औषध आहे ते म्हणजे कालबाह्य, म्हणजे एक्सपायरी झालेली, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर आहे रेड. आता रिसायकल होणारा आहे जो कचरा आहे तो म्हणजे रेड बॅगमध्ये असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आय व्ही सेड, नळी, कॅथेटर, युरिन बॅग, ग्लोव्ज, हातमोजे, सिरिंज, सुई व जी सुई असते ती कापल्यानंतरची, म्हणजे यूज झालेली सुई जी असते ती, त्यालाच कापल्यानंतरची सुई असे म्हणतात. ठीक आहे. तर हा जो कचरा आहे रिसायकलमध्ये जाणारा, रेड बॅगमधला जो कचरा आहे तो रिसायकल होणारा कचरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ब्लू, काचेचा कचरा. ब्लू म्हणजे निळे बघ. आता याच्यामध्ये कोणता कचरा जातो, तर काचेचा जो असतो तो, जसे की मोडलेल्या काचेच्या बाटल्या, ॲपल्स, वायल्स, काचेचे स्लाईड, हे याच्या ब्ल्यू बॅगमध्ये ते सगळं टाकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हाईट म्हणजे पांढरा डब्बा. आता पांढऱ्या डब्यामध्ये टोकदार धातूंचा कचरा. आता जी वस्तू जसे की टोकदार जे आहेत, सिरिंज, वापरलेल्या सुया, निडल्स, कॅपलेट, ब्लेड, धातूचे तुकडे, हा डब्बा पंक्चर प्रूफ असावा. आता हा डब्बा काय, तर पंक्चर प्रूफ असावा, म्हणजे यूज झालेला तो डब्बा प्रूफ, त्याचं ही प्रूफ असावं. तर यालाच व्हाईट डब्बा, याच्यामध्ये हा कचरा जो असतो तो व्हाईट डब्यामध्ये टाकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्लॅक बॅग. आता जी ब्लॅक असते, ब्लॅक ब्लू, त्याच्यामध्ये ही पिशवी अशा बॅगची, आता आपण वरच्या पॉईंटमध्ये पाहिलं, एक ओला कचरा आणि सुका कचरा. तसेच काळी जी पिशवी असते ती म्हणजे ही पिशव्या अशी कचऱ्यासाठी वापरली जाते. आता ही पिशवी कशा कचऱ्यासाठी वापरली जाते, की ज्याचा कोणत्याही संसर्गाशी, म्हणजे कोणत्याही संसर्गाशी काहीही संबंध नाही, त्यासाठी ही काळी पिशवी वापरतात. ठीक आहे. तर उदाहरणार्थ रक्तपू किंवा शरीरातील द्रव संबंध नसलेला, आता जसे की रक्ताशी कोणताही रक्त यांच्याशी कोणताही संबंध नसलेला जे कचरा असते तो म्हणजे ब्लू ब्लॅक याच्यामध्ये, त्या डब्यामध्ये ते टाकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काळी पिशवीतील कचऱ्याचे पुन्हा दोन भाग पडतात. आता जी काळी पिशवी आहे त्याचे पुन्हा, म्हणजेच ब्लॅक ब्लॅक जो डब्बा आहे त्याचे पुन्हा दोन भाग पडतात. तर पहिला म्हणजे ओला कचरा आणि दुसरा सुका कचरा. आता ओला कचरा जो असतो, कचऱ्याचे पुन्हा दोन भाग केले जातात, तर जे नगरपालिका किंवा ग्रामपंचायतच्या गाडीत दिले जातात. आता याच्यामध्ये दोन भाग करून एक नगरपंचायत किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायतकडे ते पाठवल्या जाते, म्हणजे त्यांच्या गाडीत तो नेला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्यवस्थापनाचे टप्पे, स्टेप बाय BMSW मॅनेजमेंट. स्टोरेज वर्गीकरण, कचरा निर्माण होतो त्याचे श्रेणी. आता ज्यावेळेस कचरा निर्माण होतो त्या श्रेणी काय करावे, तर योग्य रंगाचा बादलीत टाकणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आता ज्यावेळेस कचऱ्याची निर्मिती होते किंवा कचरा उत्पन्न होतो त्याच वेळेस काय होते, तर त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट करून त्याच बादलीमध्ये जो कचरा आहे त्याच बादलीमध्ये तो टाकणे हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कलेक्शन, संकलन. कचऱ्याच्या पिशव्या 3 ते 4 पाऊंड भरल्या गेलेल्या
तीन ते चार ज्या पिशव्या असतात त्या अत्यंत बारकाईने पाऊन पाऊन भरल्या पाहिजे, की त्यामध्ये हे बंधनी आहे, की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निडल सुई वगैरे एकत्र मिक्स एकामेकाच्या बॅगमध्ये ते न जाता, तर हे जे कलेक्शन आहे म्हणजे संकलन आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये बंधनकारक आहे, म्हणजे कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये न जाता त्या ठिकाणी काय करायचं तर पाहून वस्तू त्याच्यामध्ये एका बॅगमध्ये टाकणे. त्याच्यानंतर स्टोरेज साठवणूक संकलित केलेला जो कचरा, आता संकलित केलेला साठवणूक केलेला जो कचरा असतो तो 48 तासाच्या आत विल्हेवाटासाठी पाठवणे जाते. ठीक आहे. तर 48 तासाच्या आत तो कचरा विल्हेवाटासाठी पाठवला जातो. ट्रान्सपोर्टेशन नंबर 4 वाहतूक कचरा नेण्यासाठी खास बंद गाड्यांचा वापर करणे. आता वाहतूक कचरा नेण्यासाठी काय होतं तर खास बंद गाड्या ज्या असतील त्यांचा वापर करणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे नंबर 5 ट्रीटमेंट म्हणजेच विल्हेवाट. इन्सरेशन जळणे म्हणजेच ऑटोक्लेव्ह किंवा विंग वापरणं, वाफेने निर्जंतुकीकरण किंवा खोल जमिनीवर गाडणे. आता याचा ट्रीटमेंट कशा प्रकारे केली जातं तर इन्सुलेशन किंवा जाळणे, ऑटोक्लेव्ह किंवा वाफेने निर्जंतुकीकरण करणे किंवा एखादी खोल जागा खोल खड्डा करून त्याच्यामध्ये ते जमिनीत गाडणे. तर अशा प्रकारचे याचे विल्हेवाट करता येते. आणि लास्ट म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपला तो म्हणजेच एएनएमची भूमिका काय आहे याच्यामध्ये आणि जबाबदाऱ्या. तर हा जो क्वेश्चन आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा एएनएमला सुद्धा आहे आणि जीएनएमला सुद्धा आहे. ठीक आहे. तर एएनएमची भूमिका काय आहे याच्यामध्ये पाहूया. विलगीकरण कचरा निर्माण होतात नियमाचे त्याची योग्य बादलीत वर्गीकरण करणे. आता कचरा निर्माण होतात त्या नियमाने त्याच्या योग्य बादलीत तो कचरा भरणे. ठीक आहे. लेबलिंग प्रत्येक बॅगवर बायो हँड साईन चिन्ह आणि तारीख असणे आवश्यक आहे. आता लेबलिंग म्हणजेच प्रत्येक बॅगवर आता हा कचरा वापरलेला हे याच्यामध्ये जे पार्ट्स असतील रक्ताचे किंवा ह्युमन पार्ट जे असतील त्याच्यावर लेबलिंग करणे बायो हँड्स झाड चिन्ह आणि त्याच्यामध्ये तारीख असणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे काम कोणाचं आहे तर एएनएम परिचारिकेचं. ठीक आहे. किंवा दुसरेही करू शकतात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आपल्याला तो पाऊल उचलावा लागतो. ठीक आहे. सुरक्षा त्याच्यानंतर सुरक्षा काय कचरा हाताळताना ग्लोव्ज मास्क आणि ॲप्रॉनचा वापर करणे. आता ही सुरक्षा कोणाची आहे तर परिचारिके स्वतःची म्हणजेच कचरा कधीही हाताळताना ग्लोव्ज मास्क आणि ॲप्रॉनचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टोरेज कचरा उपकेंद्रावर 48 तासापेक्षा जास्त काळ ठेवू नये. स्टोरेज झालेला जो कचरा असतो तो 48 तासापेक्षा जास्त काळ उपकेंद्रामध्ये ठेवणे किंवा त्याचा लगेच जे काही बायोमेडिकलच्या वेस्ट मॅनेजमेंटचे जे काही गाड्या असतात त्यांना तुम्ही फोन करून सुद्धा बोलवू शकता आणि त्याच्यामध्ये ते आपले विल्हेवाट किंवा करून ते गाड्या घेऊन त्याची विल्हेवाट ते त्यांच्या पद्धतीने करतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचे व्यवस्थापन कशा प्रकारे करतात. तर हा क्वेश्चन आहे 15 मार्क्ससाठी IMP क्वेश्चन आहे एएनएम आणि जीएनएमला सुद्धा. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच जोडा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.